गुड इव्हनिंग. विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आपली जी फास्ट ट्रॅक बॅच 9 नोव्हेंबरचा जे आपलं टार्गेट आहे कंबाईन प्रिलिम्सचं ग्रुप बीचं ते टार्गेट घेऊन आपण आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू केली आहे कंबाईनची. तर त्याचं आपण आता जिओग्राफीचं बघणार आहोत की जिओग्राफीसाठी आपल्याला बघा सुरुवातीला तर आपल्याला जिओग्राफीसाठी भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल असे दोन्ही पार्ट आपल्या सेक्शन कव्हर करावे लागणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा महाराष्ट्र जिओग्राफी बघणार आहोत, कारण जेव्हा कंबाईन किंवा ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन मध्ये जेव्हा आपण त्याचं अनालिसिस बघतो तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल आपण आपली पीवायक्यू सिरीज कंप्लीट केली आहे ग्रुप बी ची जिओग्राफीची प्रिलिम्सची. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी आणि मेन्सचं सुद्धा मी घेतलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया पण येईल आणि आता मी तुम्हाला याच्यामध्ये पण सगळं व्यवस्थित सांगणार आहे की आपल्याला कुठले कुठले टॉपिक महत्वाचे आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये आपण जर सुरुवात करायला गेलो ना, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल येतो, आपली रचना येते, राजकीय रचना, महाराष्ट्राची निर्मिती येते, नदी येते, मृदा येते, संसाधने, खनिजे येतात, नंतर वाहतूक दळणवळण येते, लोकसंख्या येते. असे जे महत्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न तरी असतोच दरवर्षी. नंतर त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये पण सब टॉपिक्स बरेच आपल्याला बघायला मिळतात. तसंच भारताशी रिलेटेड पण आहे, पण ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र जर बघायला गेलं तर भारतावर कमी प्रश्न विचारतात कंबाईनला. राज्यसेवेला भारत जगाचा भूगोल पण असतो, प्राकृतिक भूगोल असतो आणि महाराष्ट्र सुद्धा असतो. पण जेव्हा आपण कंबाईनचं बघायला जातो तेव्हा महाराष्ट्र आणि भारत दोन्ही आहे, पण ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र भारतावर कमी प्रश्न होतो. पण त्याचेही काही काही महत्वाचे टॉपिक आहे जे कंपल्सरी आपल्याला करावेच लागणार आहे. आता ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, याच्यामध्ये तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट सांगणार की कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये आपण जास्त लेंदी गोष्टी करू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही, कारण कसं आहे की आपल्याला मेन महत्वाच्या जेवढ्या गोष्टी एक्झामला महत्वाच्या आहेत त्याच करणे आहे. जास्त डेप्थ मध्ये पण आपण जाऊ शकत नाही, कारण कंबाईनचं जर आपण बघायला गेलं पॅटर्न थोडं पाठांतर आपल्याला आपलं स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे की काही काही गोष्टी कंपल्सरी पाठच कराव्या लागणार आहे. आणि ग्रुप बी ग्रुप सी दोन्ही याला 10 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे 10 प्रश्न येतात जिओग्राफीला. ते प्रिलिम्सला सुद्धा येतात आणि मेन्सला सुद्धा येतात. आधी 15 होते, पण मागच्या वर्षीपासून 2023 पासून 10 प्रश्न यायला लागले. ठीक आहे, तर आता आपला जो पहिला चॅप्टर आहे महाराष्ट्राचा भूगोलचा, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती आणि राजकीय सीमा हा टॉपिक याच्यामुळे आपण घेतोय कारण काय झालंय की एक दोनदा पीवायक्यू जर बघायला गेलं तर महाराष्ट्राची निर्मिती, आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्या डोक्यात येते जेव्हा आपण महाराष्ट्राची निर्मिती बघतो तेव्हा. तर आपल्याला ते जास्त डिटेलमध्ये नाही, फक्त काही काही व्यक्ती आहे, काही करार झाले आहे, काही समित्या होत्या, एकदा आपण त्या बघू, म्हणजे इन केस त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो आपल्याला चुकायला नको किंवा आपल्याला त्याचे मार्क्स आपले जायला नको, म्हणून ते मी महत्वाचे त्याच्यातलं सांगणार आहे. नंतर राजकीय सीमा म्हणजे महाराष्ट्राचं जे आता स्ट्रक्चर आहे, भोवती कुठले राज्य आहे, कुठले जिल्हे, किती जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये टोटल, नंतर आपल्याला बाकी हे सीमा म्हणजे प्रशासकीय विभाग आहे, नंतर कुठला प्रशासकीय विभाग मोठा आहे, लहान, क्षेत्रफळ, अशा सगळ्याच गोष्टी कंपॅरेटिव्हली बघणार आहोत. कारण पीवायक्यू अनालिसिस केल्यावर एकच लक्षात येतं की राजकीय सीमा किंवा राजकीय विस्तार जर आपण बघायला गेल्यावर त्याच्यावर एक सेम पॅटर्नचे प्रश्न विचारले आहेत. तेच महत्वाच्या गोष्टी आपण आता याच्यामध्ये या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तर आता बघा, पहिले तर महाराष्ट्राचा मॅप. आता आपण जेव्हा महाराष्ट्र बघतो तेव्हा आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये हे घेणार आहोत की महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली. ठीक आहे, तर महाराष्ट्राची निर्मिती जर आपण आपल्या बघायला गेलं तर आपल्या सगळ्यात पहिले हे डोक्यात येतं की संयुक्त महाराष्ट्र संयुक्त चळवळ हे येतं. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ठीक आहे, तर आता त्याच्याही मध्ये की जरी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे, समजा संयुक्त महाराष्ट्र चळवळ महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्र निर्मिती बघताय. ठीक आहे, तर त्याच्या आधी त्याची काही पार्श्वभूमी आहे ती आपण बघूया. तर त्याच्यामध्ये बघताना आपण बघूया की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आधी संयुक्त महाराष्ट्राची जी बेस जो आहे, जिथून सुरुवात झाली 1940 ला वाकणकर यांनी धनंजय गाडगीळ आणि पटवर्धन यांच्या सहाय्याने महाराष्ट्राचा नकाशा तयार केला सुरुवातीला की कसा असायला पाहिजे. कारण तेव्हा काय सिच्युएशन होती की महाराष्ट्र, गुजरात, डांगचं वगैरे आपण प्रदेश म्हणतो, गुजरात, महाराष्ट्र हे एकत्र होते, एकत्र एक प्रांत होता, म्हणून त्यांनी महाराष्ट्र कसा असायला हवा, कशी सीमा असायला हवी, त्याचा नकाशा जर कुणी पहिल्यांदा तयार केला असेल तर 1940 मध्ये वाकणकर यांनी तयार केला. एक हे लक्षात असू द्या. तर आता हे बघा, 1940 ला, ठीक आहे, पहिल्यांदा वाकणकर यांनी आणि नंतर धनंजय गाडगीळ आणि पटवर्धन यांनी सहाय्य केलं. नंतर आलं मग 28 जानेवारी 1940. ठीक आहे, तेव्हा काय झालं की रामराव देशमुख
यांनी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली 1940 ला. संयुक्त महाराष्ट्र सभा त्याचे अध्यक्ष कोणाला सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यात आलं ते ही व्यक्ती लक्षात असू द्या, रामराव देशमुख. ठीक आहे, यांना बनवण्यात आलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्यात आली 28 जानेवारी 1940 ला. त्याचे जे अध्यक्ष करण्यात आलं होतं ते रामराव देशमुख यांना करण्यात आलं होतं. नंतर आले मग महाविदर्भ. महाविदर्भाशी रिलेटेड जर कुठल्या व्यक्तीचं नाव आलं, आता महाविदर्भाचा जो कन्सेप्ट मांडला होता सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी तर प्रयत्न चालत होती, आपला महाराष्ट्र वेगळा व्हावा आणि एक महाराष्ट्र सेपरेट राज्य स्थापन व्हावे, पण त्यातही महाविदर्भ व्हावा अशी पहिल्यांदा जर संकल्पना मांडली तर ती मांडली लोकनायक बापूजी अणे यांनी. ठीक आहे, हे आता तुम्हाला सांगते याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला की जी पहिली सभा संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती ती लक्षात ठेवायची 1940, रामराव देशमुख. अध्यक्ष कोण होते त्याचे? रामराव देशमुख. नंतर महाविदर्भ ही पहिल्यांदा संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती मांडली लोकनायक बापूजी अणे. ठीक आहे, तर यांनी असं म्हटलं होतं की एकाच प्रांतामध्ये म्हणजे दोन भाषा बोलणारे नाही सॉरी, त्यांनी असं म्हटलं होतं की एकच भाषा बोलणारे दोन प्रांत जरी असले तरी काही हरकत नाही. त्यांचा हा दृष्टी होता की महाराष्ट्र पण असावा आणि एक महाविदर्भ हा एक सेपरेट प्रांत असावा. मग जर महाविदर्भाबद्दल कधीही कोणाचं विचारलं तर लोकनायक बापूजी आणि ही व्यक्ती कंपल्सरी लक्षात असू द्या. नंतर आली मग संयुक्त महाराष्ट्र परिषद. तर तिची जी स्थापना झाली ती बेळगाव साहित्य संमेलन भरलं होतं 12 मे 1946 ला. तर त्या संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, लक्षात असू द्या, 12 मे 1946 ला बेळगाव साहित्य संमेलन भरलेलं, त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष जे आहे ते शंकरराव देव यांना करण्यात आलं. म्हणजे ही पण एक व्यक्ती एक महत्वाची की संयुक्त महाराष्ट्र सभा म्हटल्यानंतर रामराव देशमुख आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद म्हटल्यानंतर शंकरराव देव अध्यक्ष होते त्याचे. ठीक आहे, ती पण 1946 ला बेळगाव साहित्य संमेलन झाल्यानंतर तिथे पहिल्यांदा त्याची स्थापना झाली आणि नंतर त्याचे अध्यक्ष जे आहे ते जुलै महिन्यामध्ये मे मध्ये झाले होते आणि जुलैमध्ये शंकरराव देव ही व्यक्ती महत्वाची आहे महाराष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून. महत्वाची व्यक्ती फक्त लक्षात असू द्या. कधी कधी काय होतं की जसं इतिहासामध्ये एखाद्या सभेशी रिलेटेड विचारतात की ही व्यक्ती त्या सभेशी निगडीत होती, तसंच संयुक्त महाराष्ट्राशी कुठल्या कुठल्या व्यक्ती निगडीत होत्या किंवा महाविदर्भाशी कुठली व्यक्ती निगडीत होती असे प्रश्न विचारू शकतात. आणि चान्सेस याच्यामुळे जास्त आहे कारण कसं आहे ना आता की तुम्हाला तुमची थोडी डेप्थ त्याच्यामुळे की कॉम्पिटिशन तेवढे आहे. आयोगाचे पेपर जेव्हा येतो बघतो आपण तेव्हा 1-2 प्रश्न काहीतरी वेगळे असतात नेहमी, म्हणून त्या दृष्टीमधून आपण हे आधीच सिक्युअर करतो की तुमचा तो मार्क्स द्यायला नको म्हणून. ठीक आहे, शंकरराव देव हे अध्यक्ष होते महाराष्ट्र परिषदेचे, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे. त्याच्यानंतर काय झालं की दार कमिशन आलं 1948 ला. ठीक आहे, तर दार कमिशन 1948 17 जून 1948 ला त्यांनी अहवाल सादर केला त्यांचा 10 डिसेंबर 1948 ला. कमिशन आलंय त्यांचं जून मध्ये आणि अहवाल त्यांनी हे याच्यासाठी लक्षात असू द्या, पॉलिटीमध्ये पण जेव्हा आपण राज्यशास्त्रामध्ये राज्यघटनेची निर्मिती जेव्हा बघतो संविधान सभा त्याच्यामध्ये सॉरी राज्यघटना नाही आपलं राज्यांची निर्मिती बघतो तेव्हा त्याच्यामध्ये दार कमिशन आपण बघितलंय, त्याच्यात त्यांची डेट विचारतात स्थापनेची, कधी कधी अहवाल कधी सादर केला होता हे पण विचारतात. तर एस के दार हे निवृत्त न्यायाधीश होते, हे लक्षात असू द्या. निवृत्त न्यायाधीश त्यांचे अध्यक्ष होते ते दार कमिशनचे, म्हणूनच त्याला नाव दिलंय दार कमिशन असं. भाषिक राज्य करण्याची वेगळे करण्याची ही योग्य वेळ नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि भाषावर प्रांतरचनेमध्ये देशाच्या एक समानतेस किंवा समानतेस एकात्मतेस बंधुतेस तडा जाऊ शकतो असंही त्यांचं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी तर विरोधच केला दार कमिशनने. ठीक आहे, नंतर झाला मग आता त्याच्या आधी बघा की अकोला करार जो आहे तो आधी झाला होता, म्हणजे दार कमिशनची स्थापना व्हायच्या आधी अकोला करार 8 ऑगस्ट 1947 ला झाला. आता अकोला करारशी रिलेटेड महत्वाची व्यक्ती जर विचारले ना, शंकरराव देव म्हणा, नंतर गाडगीळ होते, नंतर माडखोलकर होते, ही महत्वाची 3 व्यक्ती आहेत. तर त्यांनी काय केलं होतं की दार कमिशन पुढे आपले जे संयुक्त महाराष्ट्र प्लस आपलं विदर्भ महाविदर्भ व्हावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्या शिफारशी मांडण्यासाठी अकोला करार झाला होता आणि तो झाला होता 8 ऑगस्ट 1947 ला. त्या शिफारशी त्यांनी दार कमिशन पुढे मांडल्या होत्या. तर दार कमिशनचं तर सरळ म्हणणं असं होतं की भाषिक आधारावर राज्य वेगळे करण्याची योग्य वेळ नाही म्हणून त्यांनी ही मान्यता दिलेली नाही. त्याच्यानंतर हा बघ, दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांताची मागणीसाठी अकोला करार झाला होता. ठीक आहे, नंतर आली मग JVP समिती 29 डिसेंबर 1948 पाहिजे. ठीक आहे, 1948. तर काय झालं की JVP, आता JVPचं मिनिंग होतं जवाहरलाल नेहरू. नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल.
पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ठीक आहे. हे 3 व्यक्ती लक्षात असू द्या. जे समितीचे जर सदस्य विचारले, कधी-कधी फक्त दिलं राहील आणि जे आपण म्हणत राहतो. पण आपल्याला माहीत तर पाहिजे की नेमके कोण सदस्य होते. ठीक आहे. तर जे समिती जी ती काँग्रेसने स्थापन केली होती. तर नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या 1948 समिती आणि त्यांचा अहवाल जो आहे तो 5 एप्रिल 1949 ला त्यांनी पब्लिक केला होता. सॉरी पब्लिश केला होता. तर आता यांचं पण सेम म्हणणं होतं, की ही योग्य वेळ नाही आहे भाषिक आधारावर प्रांत वेगळे म्हणजे प्रांत वेगळे करण्याची. त्यांचं पण सेम म्हणणं होतं. त्यांचं भाषिक आधाराला मान्य होतं. त्यांनी हे पण म्हटलं होतं, की पुढच्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्र सेपरेट म्हणजे करू शकतो. पण त्याला त्या प्रोसेसला वेळ लागेल आणि ही योग्य वेळ नाही. म्हणजे त्यांनीही तो जो ठराव आहे किंवा तो जो अ, जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्याच्यासाठी उभारली गेली होती, की महाराष्ट्र वेगळा व्हावा, तर त्या गोष्टीला एकदम नकार दिला. ठीक आहे. म्हणजे समितीचं सुद्धा निगेटिव्हच हे होतं, रिव्ह्यू होतं. ठीक आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे पण क्लिअर केलं होतं, की मराठी भाषिकांचा महाराष्ट्र होईल, पण त्याच्यामध्ये मुंबईचा समावेश नसेल. हे पण तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं होतं. ठीक आहे. पण आपली मागणी काय होती, की मुंबई सह महाराष्ट्र अशी मागणी होती. जरी महाविदर्भाची मागणी होती, पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग मागणी ही होती, की मुंबई सह महाराष्ट्र. मुंबईला वेगळं केलं जाणार नाही. मुंबई ही महाराष्ट्रामध्येच असणार. ठीक आहे. फक्त त्यांनी त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं समितीने, की वराडचा सुद्धा प्रांत वेगळा होणार नाही. वराड आणि महाराष्ट्र असं टोटल एक संयुक्त प्रांत असेल तो आणि मुंबई ही सेपरेट असेल असं समितीचं म्हणणं होतं. ठीक आहे. नंतर झाला मग नागपूर करार 28 सप्टेंबर 1953 नागपूर करार महत्वाचा आहे. ठीक आहे. तर तो झाला 1953 तर मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे हे राज्य असावे अशी मागणी होती आणि मुंबई ही राजधानी असावी. नंतर त्याच्यामध्ये 3 विभाग असावे. महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भाग आणि नागपूर कराराशी संबंधित जर कोणी व्यक्ती विचारली तर भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका होती. एक हे लक्षात असू द्या. नागपूर करार कधी झाला होता? 28 सप्टेंबर. डेट लक्षात असू द्या. एकदा विचारलं गेलंय की कुठल्या वर्षी झाला होता. डेट तर नाही, पण ते पण लक्षात असू द्या. 28 सप्टेंबर 1953 ला मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे राज्य असावे आणि मुंबई ही त्याची राजधानी असावी. नंतर 3 विभाग असावे. महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भाग आणि ती इम्पॉर्टंट भूमिका जी होती ती भाऊसाहेब हिरे यांची होती. नागपूर करारासंबंधी म्हणजे त्यांची महत्वाची त्याच्यामध्ये भूमिका होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं होतं की उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूरला असावे. नंतर नागपूर ही उपराजधानी असावी आणि वर्षातील एक अधिवेशन हे नागपूरला व्हावे अशा त्यांच्या मागण्या होत्या नागपूर कराराच्या. ठीक आहे. आता पुढचा. तर आता 2 आयोग झाले. एक दार कमिशन येऊन गेलं, नंतर जे येऊन गेलं. मग त्याच्यानंतर तिसरं आलं राज्य पुनर्रचनेसाठी. तर ते आलंय फुसर कमिशन. ठीक आहे. ते आलंय 1953 29 डिसेंबर 1953 तर आता फजल अली कमिशनचं पण भाषिक याच्यावर त्यांचं पण नकारच होता, की बाबा भाषिक निहाय राज्य जे आहे म्हणजे भाषेच्या बेसवर जे राज्य आहे ते नसायलाच पाहिजे हेही त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या शिफारसी होते की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे आणि मुंबई आणि गुजरात हे गुजरात आणि मराठवाड्यासह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावे असं त्यांच्या शिफारशी होत्या. पण त्याच्यानंतर जनतेला त्या पटल्या नाही आणि जनतेचा तीव्र निषेध त्या गोष्टीला करण्यात आला आणि त्याच्यापासून महाराष्ट्रापासून मग मुंबईच्या मैदानावर एक सभा भरली जेव्हा त्यांनी हे डिक्लेअर केलं की विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल आणि गुजरात आणि मराठवाड्यासह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावे अशी त्यांनी जेव्हा शिफारस ठेवली तेव्हा जनतेचा तीव्र आक्रोश झाला आणि मुंबईच्या मैदानावर शंकरराव देव असे म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्यामध्ये आपण प्रशासनाला प्राणापासून विरोध करू असं त्यांनी तेव्हा घोषणा केली शंकरराव देव यांनी. आपण मगाशी पण बघितलं की शंकरराव देव यांची महत्वाची भूमिका आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर. ठीक आहे. द्विभाषिक राज्याच्या त्यांनी 2 शिफारशी केल्या होत्या. मग त्याच्यानंतर काय झालं, की एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, एवढ्या लोकांचा आक्रोश आणि सगळ्या गोष्टी बघून त्यांनी हे ठरवलं, की आता आपण याच्यामध्ये जो आहे त्रिराज्य जो आहे मराठी जनतेचा तीव्र निषेध पाहून त्यांनी काय केलं मग, की 8 नोव्हेंबर 1955 ला ना काँग्रेस वर्किंग कमिटीने त्रिराज्य प्रस्ताव मांडला. तर त्याचं काय होतं 1955 ला आला 8 नोव्हेंबर 1955 ला त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलं
की गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई 160 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असेल असं सांगितलं, ती युटी असेल आणि गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्य असेल. मग याच्यामध्ये हे तर जनतेला पटणारच नव्हतं, कारण जनतेचं म्हणणं होतं की मुंबईसह महाराष्ट्र. ठीक आहे. मग त्याच्यानंतर असं झालं की मोरारजी देसाईने ना फार आनंद झाला की आता महाराष्ट्र सेपरेट होणार नाही, कारण तो काँग्रेस वर्किंग कमिटीने प्रस्ताव मांडलेला होता. तर मग मोरारजी देसाई यांनी काय केलं की 18 नोव्हेंबर 1953 त्रिराज्य स्तराचा जो प्रस्ताव होता तो मांडला विधानसभेमध्ये. ठीक आहे. कारण जनतेचा विरोध याला होता की मुंबई सेपरेट जाणार नाही आणि गुजरात वेगळा असेल पण मुंबईसह महाराष्ट्र असेल. आणि हा जो प्रस्ताव आहे तो मोरारजी देसाई यांनी 18 नोव्हेंबर 1953 विधानसभेत मांडला, पण तेव्हा सेनापती बापट यांनी विधानसभेवर मोर्चा नेला त्याला विरोध म्हणून. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आहे मोरारजी देसाई आणि सता पाटील यांनी सभा घेतली. यांची सभा झाली 20 नोव्हेंबर 1955 तर जेव्हा या गोष्टीला विरोध व्हायला लागला तेव्हा बऱ्याचशा लोकांवर गोळीबार पण झाला, त्याच्यामुळे बरेचसे लोक हुतात्मा पण झाले. तर ती एक फार दुःखजनक गोष्ट होती तेव्हाची. त्याच्यानंतर मग काय झालं की एवढ्या आक्रोश जनतेचा फार मोठ्या प्रमाणात वाढला होता, विरोध पण वाढला होता. कारण हे ऍक्सेप्टेबलच नव्हतं की मुंबई वेगळी होणार, महाराष्ट्र वेगळा होणार आणि गुजरात वेगळा, असे 3 राज्य होणार. त्रिराज्य प्रस्ताव जो होता, ठराव जो होता गव्हर्नमेंटचा, तो मान्य नव्हता. मग त्याच्यानंतर पंडित नेहरूंनी काय केलं की 16 जून 1956 एक हे डिसिजन घेतलं, कारण एवढा विरोध बघून त्यांनी हे डिसिजन घेतलं की मुंबई ही एवढी राहणार, विदर्भासह महाराष्ट्र होणार. ठीक आहे. आणि सौराष्ट्र प्लस कच्छ, ठीक आहे, आणि 63 ते जिल्हे त्याच्यामध्ये जाणार आणि पानाडी भाषिकांचे म्हैसूर राज्य होणार. ठीक आहे. नेहरूंनी हा डिसिजन घेतला. ठीक आहे. मग हा हा जो डिसिजन घेतला की मुंबई युटी, विदर्भासह महाराष्ट्र, सौराष्ट्र, कच्छ 63, यालाही खूप विरोध झाला. त्याच्यामध्ये 106 हुतात्मे असं म्हणतात की 106 लोक त्याच्यामध्ये हुतात्मा झाले असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे मग आक्रोश जो आहे जनतेचा, कारण ते दुःखजनक घटना होती तेव्हाची फार जास्त, आक्रोश जनतेचा वाढत गेला. त्याच्यामध्ये मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांचं जे होतं की सखा पाटील हे महाराष्ट्रीयन असून सुद्धा ते बोलले होते की पुढच्या 5000 वर्षामध्ये मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही. नंतर मोरारजी देसाईंचं पण असं म्हणणं होतं की काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही, आकाशात सूर्यचंद्र तारा असेपर्यंत सुद्धा महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही, असं मोरारजी देसाईचे एकदम खळबळजनक स्टेटमेंट होतं. आणि सखा पाटील यांचं पण होतं. त्याच्यानंतर हा जो जनतेचा निषेध आहे तो तीव्र प्रमाणात वाढत गेला. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की नेहरूचा हा जो प्रस्ताव होता हा पण म्हैसूरचा काही आपल्याला संबंध नव्हता, पण आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये दिसत नव्हत्या. त्याच्यामुळं त्याचा तीव्र निषेध वाढत गेला आणि त्याच्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ती 1946 ला स्थापन. आणि त्याच्यानंतरच मग काय झालं की त्याचे जे अध्यक्ष होते हे एक महत्वाचे आहे. आता संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे होते ते श्रीपाद अमृत डांगे असे हे होते आणि उपाध्यक्ष होते ते नरवणे होते. हे दोन व्यक्ती लक्षात असतात. संयुक्त महाराष्ट्र समिती जी स्थापन झाली त्याचे अध्यक्ष श्रीपाद अमृत डांगे होते आणि उपाध्यक्ष नरवणे होते. मग आता पहिल्यांदा जो आहे तो एवढा आक्रोश झाला एवढं सगळं, मग त्यांनी एक त्याच्यावर सोल्युशन असं काढलं की द्विभाषिक राज्याचा प्रयोग झाला. आता द्विभाषिक राज्य म्हणजे काय, तेच गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र पण 2 भाषा. मग 7 ऑगस्ट 1956 संसदेने कायदा पास केला आणि 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिकांचे जे पहिले राज्य आपले द्विभाषिक राज्य झाले त्याचे पहिले सीएम जे ते यशवंतराव चव्हाण यांना करण्यात आले. एक लक्षात असू द्या. ठीक आहे. संसदेने कायदा पास केला 7 ऑगस्ट 1956 द्विभाषिक राज्याचा. आणि 1 नोव्हेंबर 1956 जे जर असं विचारलं गेलं की द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम कोण, तर ते यशवंतराव चव्हाण. त्याच्या आधी मोरारजी देसाई होते, पण नंतर जो कायदा नंतर प्रॉपर सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1960 आणि तेव्हा ही जनता खुश होते. मग गव्हर्नमेंट इंदिरा गांधी या होत्या सत्तेवर, तर त्या आल्या. त्यांनी मग आश्वासन दिलं की महाराष्ट्र निर्मितीचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि देसाई जे होते मोरारजी देसाई यांना डांग आणि गुजरात प्रश्न तोही मान्य झाला की डांगचा आणि गुजरातचा जो प्रश्न होता तो पण मान्य झाला. मुंबई पुनर्रचना कायदा मग त्याच्यानंतर 1960 पास करण्यात आला आणि महाराष्ट्राला मुंबईमध्ये सामील करण्यात आले आणि गुजरातला डांगचा प्रदेश देऊन त्याच्यामध्ये 20 खेड्यांचा समावेश करण्यात आला. हे महत्वाचं आहे. गुजरातला डांगचा प्रदेश दिला त्याच्यामध्ये 20 खेड्यांचा समावेश करण्यात आला आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मुंबई पुनर्रचना कायदा 1960 नुसार. आणि आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली आहे. मग आता वित्तीय देवाणघेवाणीच्या ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या कायदेमंडळामध्ये कोणी मांडल्या तेव्हा, तर महाराष्ट्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांनी मांडल्या आणि गुजरातच्या वतीने जीवराज मेहता यांनी मांडल्या. हे दोन व्यक्ती सुद्धा महत्वाचे आहेत. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात असू द्या की आपल्याला इंदिरा गांधी
गांधी यांनी 1960 मध्ये आश्वासन दिलं. नंतर मुंबई पुनर्रचना कायदा 1960 ला आला आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली. गुजरातमध्ये डांगचा प्रदेश, त्याच्यामध्ये 20 खेड्यांचा टोटल समावेश होता आणि वित्तीय देवाणघेवाणीच्या अडचणी केंद्रात मांडण्यासाठी महाराष्ट्राकडून यशवंतराव चव्हाण गेले आणि गुजरातकडून जीवराज मेहता गेले. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र निर्मितीचा हे होती प्रवास होता आणि याच्यामध्ये फक्त महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, समित्या वगैरे लक्षात असू द्या, त्याचे डेट लक्षात असू द्या, अध्यक्ष कोण कधी होते आणि कोणी कुठलं स्टेटमेंट, महाविदर्भ विचारल्यानंतर लोकनायक बापूजी आणि लक्षात असू द्या, शंकरराव देव यांची महत्वाची, महाराष्ट्र समिती विचारल्यावर अमृत डांगे हे लक्षात असू द्या, उपाध्यक्ष नरवणे होते, सखा पाटील, मोरारजी देसाई, कोणाचा विरोध होता हे पण तेव्हा विचारू शकतात. तर मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांचा स्ट्रॉंग विरोध होता की महाराष्ट्र निर्मितीला, ते पण मुंबईसह. त्यांना महाराष्ट्र निर्मितीची प्रॉब्लेम नव्हता, पण मुंबईसह महाराष्ट्र निर्मिती याला त्यांना प्रॉब्लेम होता, ते पण विचारू शकतात. आणि कुठले कुठले कमिशन आले, नंतर प्रस्ताव कुठे कधी मान्य करण्यात आले, ह्या सगळ्या गोष्टी एकदम फॅक्ट्स आहे, शॉर्ट नोट्स आहे, तुम्ही त्या मेन्शन करून ते वारंवार रिवाइज करत राहा, कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. त्याच्यानंतर आपण हे बघूया की महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. आता महाराष्ट्र 1960 आताच आपण काय बघितली की 1960 ला आपला महाराष्ट्र सेपरेट झाला, त्याच्यामध्ये आपली 1 मे 1960. त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्र सेपरेट झाला तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे. ठीक आहे. तर आपला जो महाराष्ट्र तसा महाराष्ट्र आहे ना, आता सध्या आपल्या महाराष्ट्राची जे स्ट्रक्चर आहे, तर तेव्हा सुरुवातीला जेव्हा आपलं हे झालं तेव्हा 4च डिव्हिजन होते. एक होतं औरंगाबाद, एक होतं कोकण आणि एक होतं पुणे आणि एक होतं अमरावती. सॉरी, एक होतं नागपूर. हे 4च डिव्हिजन होते. नागपूरमधून अमरावती निघालं आणि पुणेमधून नाशिक निघालं. ठीक आहे. तर 4च डिव्हिजन होते तेव्हा. औरंगाबाद डिव्हिजन होतं, कोकण डिव्हिजन होतं, नागपूर डिव्हिजन होतं आणि पुणे डिव्हिजन होतं. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा लागून आहे, पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे. इकडे गुजरात आहे, इकडे MP आहे, इकडे छत्तीसगड येतं. ठीक आहे. आणि इकडे तेलंगणा आणि हे कर्नाटक, अशा टोटल 2, 3, 5 राज्यांची सीमा आहे लागलेली आपल्याला. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त एक लक्षात असू द्या की कुठले कुठले विभाग. आता आपण पुढे बघूया की टोटल 6 प्रशासकीय विभाग आता आहे. आधी 4 होते. एक औरंगाबाद होतं, पुणे होता, नागपूर होता आणि कोकण होता. नंतर जाऊन 6 झाले, अमरावती आणि नाशिक ऍड झाला. आता सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कुठला असं जर विचारलं तर कंपल्सरी लक्षात असू द्या की औरंगाबाद हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला मिळतो. टोटल 8 जिल्हे येतात औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये. ठीक आहे. आता बघ, औरंगाबाद हे घ्या. ठीक आहे. तर औरंगाबाद जर आपण बघायला गेला तर औरंगाबादमध्ये जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड हा पूर्ण जो आहे हा औरंगाबाद विभाग आहे. जेवढा ह्या कलर मध्ये दाखवलाय ना, ब्लू कलर मध्ये, हा औरंगाबाद विभाग आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कुठलं कुठलं आलं, एक येतं औरंगाबाद, औरंगाबाद येतं, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 जिल्हे आले. नंतर हा आला नाशिक डिव्हिजन. नाशिक डिव्हिजन मध्ये टोटल 5 जिल्हे येतात. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि एक स्वतः नाशिक. त्याच्यानंतर आला पुणे रिजन. पुणे रिजन मध्ये सुद्धा 5च आहेत. इथे पण 5 आहे. फक्त इथे 8 आहे. ठीक आहे. इथे 5 आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली आणि कोल्हापूर. ठीक आहे. नंतर येतं मग आपलं कोकण. कोकणमध्ये कुठला कुठला येतो, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. ते किती झाले टोटल, 5. आणि इथे मुंबई सबअर्बन म्हणजे शहर, उपनगर आणि मुंबई सिटी म्हणजे मुंबई शहर, असे टोटल 7 जिल्हे त्याच्यामध्ये आले. नंतर आला आपल्या इकडे अमरावती विभाग. हा, अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे येतात अमरावतीमध्ये सुद्धा. तर याच्यामध्ये येतात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. आणि इथे टोटल 6 येतात. लक्षात असू द्या, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. आता बऱ्याचदा कधी कधी तुम्हाला जिल्हे पण विचारू शकतात की कुठल्या रिजन मध्ये, कुठल्या विभागामध्ये कुठला जिल्हा येतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं तर हे लक्षात असू द्या की सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग जर विचारला त्यांनी तर
औरंगाबाद, कारण त्याच्यामध्ये 8 येते. नंतर जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून नंतर येतो कोकण सेकंड नंबरला. ठीक आहे. फर्स्टला येतो औरंगाबाद, नंतर 3ला येतो नागपूर. बाकी तीनही याच्यामध्ये नाशिक, पुणे, अमरावतीमध्ये 5-5 जिल्हे इझिली लक्षात राहतात. औरंगाबाद, कोकण, नागपूरमध्ये 6 आहे आणि बाकी उरलेल्या तिन्ही याच्यामध्ये 5-5 जिल्हे आहेत. ठीक आहे. कंपल्सरी हे लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. की सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कुठला? नंतर सगळ्यात जास्त जिल्हे कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? नंतर 5 जिल्हे कुठल्या प्रशासकीय विभाग? असे प्रश्न येतात रँडम क्वेश्चन. ठीक आहे. मग विचारले आता पुढे बघूया आता क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग बघायला गेले तर सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे औरंगाबाद आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 64,813 स्क्वेअर किलोमीटर आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आणि नाशिक 57,493 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचारलं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा औरंगाबाद येतं. जिल्ह्यांच्या दृष्टीकोनातून विचारलं औरंगाबाद, कोकण आणि नागपूर येतं. बाकी ते याच्यामध्ये 5-5 जिल्हे आले. ठीक आहे. पण क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून विचारल्यावर पहिल्या नंबरला येतो औरंगाबाद, दुसऱ्याला येतं नाशिकचं क्षेत्रफळ जास्त आहे प्रशस्त. तिसरा येतो पुणे आणि नंतर येतो नागपूर आणि अमरावती. ठीक आहे. आणि सगळ्यात कमी जर कोणाचं क्षेत्रफळ असेल तर ते आहे कोकण 30,728. हे कंपल्सरी लक्षात असू द्या. विचारू शकतात की सगळ्यात जास्त क्षेत्रफळाचा कुठला प्रशासकीय विभाग आहे आणि सर्वात कमी. मला तर तुम्हाला नाशिक इझिली लक्षात ठेवू शकता. नंतर पुणे येतं. यांच्यात फार 200 स्क्वेअर किलोमीटरचा जवळपास डिफरन्स येतो आणि सगळ्यात कमी आहे ते कोकण आहे. पुण्यानंतर नागपूर येतं, मग अमरावती येतं. ते साहजिक आहे. 6 जिल्हे आहे म्हटल्यानंतर नागपूरमध्ये क्षेत्रफळ ऑफकोर्स जास्त असणार आहे अमरावतीपेक्षा. ठीक आहे. तर नंबर 1 ला येतं औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि सगळ्यात कमी येतं कोकण. कोकण आणि औरंगाबादचं लक्षात असू दे क्षेत्रफळ. कोकणमधील जे जिल्हे आहेत हे ते सर्वच जिल्हे जे आहेत ते 10,000 पेक्षा कमी लोकसंख्येचे. आता आपण जसं बघितलं नागपूर आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नाही का, मुंबई वगैरे इथे लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. मग एक आपण नॉर्मल जर बघायला तर सर्वात कमी लोकसंख्या आपल्या कोकणाचीच बघायला मिळते. ठीक आहे. पण 10,000पेक्षाही कमी लोकसंख्या असलेले जर जिल्हे, सॉरी, 10,000पेक्षाही कमी क्षेत्रफळ, सॉरी क्षेत्रफळाचं बोलताय हे, 10,000पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुठे जिल्हे जर असेल ते फक्त कोकणामध्ये आहे. सगळे जिल्हे, कारण बाकी प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळ हे बऱ्याच जिल्ह्यांचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. पण कोकणातील सर्व जिल्हे जे आहेत ते 10,000पेक्षा कमी क्षेत्रफळ आहे. आता बुलढाण्याला 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे आणि तसंच अहमदनगरला पण आहे. अहमदनगर आता अहिल्यानगर. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलंय, की सगळ्यात जास्त तुम्हाला असा प्रश्न आला, की सगळ्यात जास्त जिल्ह्यांची सीमा कुठल्या जिल्ह्याला लागते? तर एक आहे औरंगाबाद आणि दुसरा आहे बुलढाणा. हे एकदम लागून लागूनच आहे. मी तुम्हाला मॅप करून ना याच्यासाठी सांगतेय, की तुम्हाला ते लक्षात असावं. ठीक आहे. तर बघा औरंगाबाद आणि बुलढाणा. आता औरंगाबादला सुद्धा 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. सॉरी, औरंगाबाद नाही. सॉरी, 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 सॉरी. औरंगाबाद नाही, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, बुलढाणा आणि अहमदनगर इथे पण 7 जिल्ह्यांची आहे आणि इथे पण 7 जिल्ह्यांची आहे. ठीक आहे. तर इथले कुठले 7 जिल्हे? जिल्हे पण कधी-कधी विचारतात. आता रोटेटरी फॉर्म मध्ये लक्षात ठेवायची, की इथे थोडं अमरावतीची पण सीमा लागून येते नंबर 1. मग अकोला आहे, इकडे वाशिम आहे, हिंगोली, परभणी आणि हा आला जालना. असे हे टोटल 7 झाले. आणि नगरला इथे पण क्लॉकवाईज डिरेक्शन लक्षात असू द्या. ठाणे, पुणे, सॉरी, पुणे, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, बीड, इकडे उस्मानाबाद, सोलापूर, पुणे. हे टोटल झाले 7.
ठीक आहे. मग आता आपल्याला जर विचारलं, की कुठल्या जिल्ह्यांना एक ऑप्शन एकही असू शकतं, कधी-कधी 2 म्हणजे 1-2 असं पण देऊ शकतात ते. सगळ्यात जास्त सीमा जी आहे ती अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि आपलं बुलढाणा अशा 2 जिल्ह्यांना सगळ्यात जास्त जिल्ह्यांची सीमा लागून आहे. 7 जिल्ह्यांची सीमा. ते जिल्हे पण लक्षात असू द्या, मॅप करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कधी-कधी काय विचारतात माहिती का, एखादा जिल्हा देतात आणि त्याच्या भोवतालचे ह्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यांची सीमा या जिल्ह्याला लागून आहे, असे पण प्रश्न विचारतात. म्हणून मॅपवरून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मॅपच त्यासाठी लक्षात ठेवा, की जिल्ह्याची सीमा कुठला जिल्हा कुठे आहे हे लक्षात असू द्या. त्याच्यावरून तुम्हाला जास्तीत जास्त मॅपवरून स्टडी करावी लागेल आणि म्हणूनच मी तुम्हाला मॅपवरून शिकवते, की तुमच्या लक्षात राहावं. कारण पिक्चराइज फॉर्ममध्ये आपल्या जास्त लक्षात असतं ॲज कम्पेअर टू आपण वाचतो त्याच्यापेक्षा. ठीक आहे? हं. आता अजून त्याच्यामध्ये एक आपला पॉइंट हा राहिलाय, की सर्वाधिक लोकसंख्या असलेला जर प्रशासकीय विभाग कुठला आहे, तर तो कोकण आहे. त्यामुळे याचं काय कारण असू शकतं? काय वाटतं तुम्हाला? एक जर आपण विचार केला, की का कोकणात? तसं तर आपण बाकीचे जिल्हे जर आपण बघितले मॅपवर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आपल्याला दुर्गम प्रदेश आहे तो, ठीक आहे? तर मग तिकडे असेल का जास्त लोकसंख्या? नाही. सगळ्यात जास्त जर हे रिझन जे आहे लोकसंख्येचं ते आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. कारण तिथली लोकसंख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले जिल्हे आहेत ना ते. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. हे लक्षात असू द्या, की सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला प्रशासकीय विभाग येतो कोकण. ठीक आहे. आता विभागातील सर्वाधिक तालुके. आता इथे तालुके विचारले, की कुठल्या विभागामध्ये सगळ्यात जास्त तालुके. तर जिल्हे सगळ्यात जास्त संभाजीनगरमध्ये असल्यानंतर कॉमन सेन्स आहे, की तालुके सुद्धा संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचा क्रमांक लागतो? त्याच्यानंतर त्यानंतर येतं 64 नागपूर. आता बघा क्षेत्रफळ आपण नाशिक सॉरी जिल्ह्यानुसार आपण बघितलं, की कोकणमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे, पण तालुके संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर आहे पुण्यात. ठीक आहे. नंतर येतं अमरावती आणि मग येतं नाशिक. सगळ्यात कमी तालुके जर आपल्याला बघायला मिळतात तर ते कोकण. आणि त्याच्यात काय करा 2-3 लक्षात ठेवा फक्त. संभाजीनगर ह्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त तालुके बघायला मिळतात. ते येते 76 म्हणजे 76. नागपूरमध्ये 64 तालुके आपल्याला बघायला मिळतात आणि कोकणमध्ये फक्त 50 तालुके पूर्ण प्रशासकीय विभागामध्ये बघायला मिळतात. बाकी पुणे, अमरावती तुम्हाला वाटलं तर पण मला तरी असं वाटतं की पहिले हे महत्त्वाचे 3 जरी लक्षात असले तरी काही प्रॉब्लेम नाही. एकतर एक थोडी आयडिया असू द्यायची की पुण्यामध्ये जास्त आहे नंतर नाशिक तर क्षेत्रफळ पण समजा सॉरी 5-5च तालुके येतात पण अमरावतीमध्ये 2 तालुके जास्त आहे नाशिकपेक्षा 54 त्यांचे आहेत. कोकणचे 50 आहेत. हे एक लक्षात असू द्या. आता महाराष्ट्राचं सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले जिल्हे. आता बघा, सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ, सर्वात कमी क्षेत्रफळ असे प्रश्न पडतात किंवा उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा असं पण विचारतात. ठीक आहे. तर आता बघा, की सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं आहे 17,048 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. सेकंड येतं पुणे 15,643. थर्ड येतं नाशिक 15,530 आणि फोर्थ येतं सोलापूर 14,895 आणि मग येतं गडचिरोली. आता याच्यामध्ये क्षेत्रफळ जरी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. फक्त एक अहिल्यानगरचं लक्षात असू द्या. पण जिल्हे जर विचारले तर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे लक्षात असू द्या. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे जिल्हे कंपल्सरी 5 जिल्हे लक्षात ठेवा. कारण कधी-कधी काय होतं, की मधात कुठलाही जिल्हा विचारतात थेट. ठीक आहे. आता मध्ये शहरीकरणामध्ये कोल्हापूर विचारलं तर कोल्हापूर 5 नंबरला आहे. वरचं कायच विचारलंय मुंबई शहर, मुंबई उपनगर. डायरेक्टली 5 नंबरचं विचारलं. मग अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको. म्हणून काय करायचं की 5चे 5ही जिल्हे लक्षात ठेवायचे. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली पाठच करायचं कंपल्सरी. मी हे जेवढा जेवढा डाटा तुम्हाला मी पीपीटी मध्ये दाखवते ना ते सगळं ऑलमोस्ट पाठ करा. फक्त पहिला जो आपण पार्ट बघितला त्यातलं सिलेक्टेड इयर लक्षात ठेवा, काही व्यक्ती लक्षात ठेवा. पण हा जो चॅप्टर याच्यामध्ये एकूण एक पीपीटीचे जे मी पीपीटी वर दिले ते प्रत्येक गोष्ट पाठ करा कंपल्सरी. कारण यावरच प्रश्न येतात. आता सर्वात कमी आपण सर्वात जास्त बघितला तर सर्वात कमी सगळ्यात कमी आपल्याला माहितच आहे कुठल्या क्षेत्रफळाने मुंबई, मग मुंबई उपनगर, मग भंडारा, ठाणे आणि हिंगोली. आता बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर तर माहितच आहे आपल्याला की मुंबई सगळ्यात छोटं क्षेत्रफळ आहे, मुंबई उपनगर आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर विचारलं आपल्याला तर मग भंडारा, ठाणे, हिंगोली हे पण लक्षात असायला पाहिजे. मुंबई शहर, मुंबई उपनगर नेहमीच ऑप्शन मध्ये असेल असं नाही. मग तिथे असं नको वाटेल अरे यार मुंबई शहर, मुंबई उपनगर तर दिलंच नाही. भंडारा, ठाणे आणि हिंगोली हे 3 खूप जास्त आहे. हे तर लक्षात राहतं इझिली, पण हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. भंडारा, ठाणे आणि हिंगोली हे याचं सगळं कमी क्षेत्रफळ आहे. आता पुढचं की सर्वाधिक तालुके विचारले की कुठे आले तर नांदेड आणि यवतमाळ. सगळ्यात जास्त तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये जर विचारलं गेलं तुम्हाला
तर नांदेड आणि यवतमाळ हे लक्षात असू द्या. त्याची ट्रिक जर तुम्हाला कसं लक्षात राहिलंय तर नाय म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सर्वात कमी तालुके मुंबई शहरामध्ये तालुकेच नाही, 0 तालुके आहे. जर विचारलं की कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुके नाही आहे, तर मुंबई शहर लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी जर मग आलं तर मग येतं मुंबई उपनगर, तिथे 3 तालुके आहे आणि धुळ्यामध्ये आपल्याला 4 तालुके बघायला मिळतात. म्हणजे मुंबई उपनगर नंतर जर कोणाचा क्रमांक लागतो तो धुळ्याचा लागतो. तर तो 4 तालुके आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि नंतर आपल्याला त्याच्यानंतर 15 तालुके जर आपण बघितलं तर ते राजनाश म्हणून एक ट्रिक आहे. ते लक्षात असू द्या. राजनाशमध्ये येतं रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. ठीक आहे. हे लक्षात असू द्या कंपल्सरी. आणि नंतर आपण जर बघितलं की 13 तालुके फक्त एकाच जिल्ह्यामध्ये आहेत, तो म्हणजे बुलढाणा. जर विचारलंच तुम्हाला ना, मी फक्त महत्वाचं सांगते. ठीक आहे. आणि 14 तालुक्यांची जी ट्रिक आहे ती आहे, ती जी आहे ती आहे ना. कारण असं असतं बघा, काही काही गोष्टी तुम्हाला ट्रिकनीच लक्षात ठेवाव्या लागतात. त्याच्याशिवाय ते त्या लक्षात राहत नाही. कारण एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ करणं ना पॉसिबल होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये नागपूर येतं, अहिल्यानगर येतं, अमरावती येतं आणि पुणे येतं. 14 तालुके असलेले जिल्हे कुठले तर नागपूर, अमरावती, अहिल्यानगर आणि पुणे येतं. आणि 15 तालुके जर विचारले, 15 तालुके जर तुम्हाला विचारले तर राजनाशमध्ये रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. आणि 13 तालुके जर विचारले तर ते फक्त येतं बुलढाण्यामध्ये. आणि इकडे सगळ्यात कमी मुंबई उपनगर कुठलाच तालुका नसलेले जिल्हा कुठला, मुंबई शहर आणि धुळ्यामध्ये आपल्याला फक्त 4 बघायला मिळतात. ठीक आहे. हे कंपल्सरी. आणि सर्वाधिक नांदेडमध्ये आणि यवतमाळमध्ये. आता विभागानुसार उतरता क्रम आपण सॉरी विभागानुसार आपण बघूया की उत्तर कुठला तालुका आहे सगळ्यात दक्षिणेकडे कोणता आहे विभागानुसार. ठीक आहे. तर आता बघा की पुणे पुणे विभागामध्ये आपल्याला जर बघायला एकदा ना प्रश्न आला होता की पुण्याचा सगळ्यात उत्तरेकडे तालुका कुठला. असा ग्रुप डी की ग्रुप सीच्या प्रिलिम्स मध्ये प्रश्न येऊन गेला. त्याच्यामुळे मग त्यांनी काय दिलंय बघा की जुन्नर हा सगळ्यात उत्तरेकडे तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये विभागातला. आणि सगळ्यात दक्षिणेकडचा आहे चंदगड, कोल्हापूर. ठीक आहे. नाशिकमध्ये आहे धळगाव, नाशिक विभागामध्ये. तर ते बघायला मिळतं आपल्याला वरती नंदुरबारमध्ये. आणि कर्जत आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचं. ठीक आहे. कोकणमध्ये तळासरी पालघर तालुक्या जिल्ह्यामध्ये आणि दोडामार्ग जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. नागपूर, रामटेक नागपूरमध्ये, सिरोंचा गडचिरोलीमध्ये नागपूर विभागामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे सिल्लोड आणि उमरगामध्ये धाराशिव. आणि अमरावतीमध्ये चिखलदरा, अमरावतीचा उमरखेड, यवतमाळ. तर पुण्यामध्ये इथे येतो जुन्नर. आणि कोल्हापूरमध्ये येते चंदगड. आता नाशिक विभागात नंदुरबारमध्ये येते धडगाव. ठीक आहे. आणि इथे नगरमध्ये त्यांनी सांगितलं आहे आय थिंक कर्जत. कर्जत सांगितलंय नगर. ठीक आहे. नंतर आला औरंगाबाद विभाग. तर त्या औरंगाबाद विभागामध्ये सॉरी संभाजीनगरमध्ये सिल्लोड आला छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे. ठीक आहे. सिल्लोड. आणि उस्मानाबादचा आला उमरगा. ठीक आहे. कारण हा दक्षिणेकडे पडतो सगळ्यात जास्त. इकडे सॉरी इथे 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 येतो उमरगा. आणि अमरावतीमध्ये इथे येतो सॉरी अमरावती विभागामध्ये तर अमरावतीच सॉरी याच्यामध्ये शहरांमध्ये जर बघायला गेलं ना आपण अमरावतीमध्ये येतं चिखलदरा. कारण आहेच ना वरती. आणि इथे येतं यवतमाळमध्ये उमरखेड. नागपूरमध्ये येतं रामटेक. आणि गडचिरोलीचा येतो नागपूरमधला येतो हा येतो सिरोंची. ओके. ठीक आहे. तर हे कंपल्सरी लक्षात असतं.
आता बघा की क्षेत्रफळात प्रादेशिक विभाग उतरतात का? जर प्रादेशिक विभागाचं क्षेत्रफळ विचारलं तर उतरतात का लक्षात असू द्या. प्रादेशिक विभागानुसार सगळ्यात मोठ्या क्षेत्रफळामध्ये येतो विदर्भ, मग येतो पश्चिम महाराष्ट्र, तिसरा येतो मराठवाडा, चौथा येतो कोकण आणि सगळ्यात छोटा येतो खानदेश. प्रादेशिक विभागामध्ये म्हणते मी. सगळ्यात मोठा येतो विदर्भ, मग येतो पश्चिम महाराष्ट्र, मग येतो मराठवाडा, मग येतो कोकण आणि मग सगळ्यात छोटा येतो खानदेश. विदर्भामध्ये टोटल अमरावती नागपूर हे दोन्ही विभाग येतात आणि 5, 6 आणि 5 11 जिल्हे टोटल येतात. म्हणून क्षेत्रफळ तो सगळ्यात मोठा आहे. मग आहे पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे वगैरे सगळं आलं. तर मराठवाडा आणि मग कोकण आणि खानदेश. कारण पुण्याचं पश्चिम क्षेत्रफळ महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जास्त आहे कम्पेअर टू मराठवाडा. म्हणून हे कंपल्सरी लक्षात असू द्या. ठीक आहे. आता आपल्याला अजून एक जर बघायला गेलं ना तर अजून एक प्रश्न ते कंपल्सरी विचारतात की सगळ्यात मोठा जिल्हा एखाद्या विभागातला कुठला क्षेत्रफळाने, सगळ्यात छोटा जिल्हा कुठला हे विचारता येईल. ठीक आहे, त्यानंतर ते पण सांगते. मी याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगते का ह्या पीवायक्यूच्या दृष्टीने आपले लेक्चर्स आहेत हे की याच्यावरच येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तेच ते रिपीट होत राहतात ना म्हणून. ठीक आहे. आता औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये जर बघायला गेलं ना तर क्षेत्रफळाने मोठा जर बघितला सगळ्यात तो बीड येतो. सगळ्यात मोठ्या क्षेत्रफळाने बीड येतो. ठीक आहे. कुठे? औरंगाबाद. सर्वात मोठा आणि सर्वात छोटा ना हिंगोली. सर्वात छोटा हिंगोली येतो. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये सगळ्यात मोठा नगर येतो आणि सगळ्यात छोटा जो आहे तो नंदुरबार आहे. ठीक आहे. हे आपल्याला तसंही लक्षात येतं, पण आपण जर तसं बघितलं म्हणजे आता मॅप तर तिथे असणार नाही ना, पाठच करावा लागेल. तर संभाजीनगर विभागामध्ये सगळ्यात मोठा आहे तो बीड. संभाजीनगर नाहीये जिल्हा. बीड आहे सगळ्यात मोठं क्षेत्रफळ आहे. सगळ्यात छोटा हिंगोली आहे आणि नाशिक विभागामध्ये सगळ्यात मोठा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आहे आणि सगळ्यात छोटा नंदुरबार आहे. ठीक आहे. आणि पुण्यामध्ये सगळ्यात मोठा पुणे आहे क्षेत्रफळ आणि सगळ्यात छोटा कोल्हापूर. पाठ करा. कारण याच्यावर डिरेक्टली प्रश्न आहेत की एखाद्या विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कुठला क्षेत्रफळाने आणि सगळ्यात छोटा जिल्हा कुठला. ठीक आहे, हे पण विचारतात. नंतर आलं मग आता आपली अमरावती आणि हे नागपूर. तर अमरावतीमध्ये सगळ्यात मोठा आहे तो यवतमाळ आणि सगळ्यात छोटा आहे तो वाशिम. ठीक आहे, हे लक्षात असू. सगळ्यात मोठा आहे तो यवतमाळ, सगळ्यात छोटा आहे तो वाशिम. आणि याच्यामध्ये नागपूर विभागामध्ये सगळ्यात मोठा आहे तो गडचिरोली आणि सगळ्यात छोटा आहे तो भंडारा. ठीक आहे. हा, सगळ्यात छोटा आहे तो भंडारा. आणि मग राहिला आपलं कोकण. कोकणमध्ये सगळ्यात मोठा आहे तो रत्नागिरी क्षेत्रफळाने. सगळ्यात छोटी येते मुंबई शहर. आपण मगाशीच बघितलं सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे मुंबई शहराचं आणि सगळ्यात मोठा आहे तो रत्नागिरी. तर हे कंपल्सरी ना पार्ट असू. ठीक आहे. आणि आता अजून सांगते एक महत्वाची गोष्ट की एमपीला म्हणजे एमपी राज्याला, मध्य प्रदेशला आपल्या महाराष्ट्राच्या टोटल 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे आणि कर्नाटकला टोटल 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. हे कंपल्सरी लक्षात असू दे. सगळ्यात जास्त सीमा कुठल्या राज्याला लागून आहे आपल्या राज्याच्या, तर ते आहे एमपी आणि सगळ्यात कमी सॉरी आणि सेकंड नंबरला येतं कर्नाटक आणि तेलंगणाला 4 आहे. ठीक आहे. आणि गुजरातला सुद्धा 4 आहे. इझीच आहे ते. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर हे गुजरात. नंतर एमपीला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया असे टोटल 8 जिल्हे. आणि तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सॉरी नाही नाही सॉरी इकडे कर्नाटकला येते, इकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड येतं. मग इकडे येतं यवतमाळ, चंद्रपूर आणि नांदेड आणि गडचिरोली. ठीक आहे. नांदेडची कर्नाटकला पण लागून आहे आणि तेलंगणाला पण लागून आहे. सगळ्यात जास्त येतात एमपी, नंतर येतं कर्नाटक. मग इकडे गुजरात आणि तेलंगणाला फक्त 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून येतात. ह्या चॅप्टरच्या ह्या सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी मी त्या तुम्हाला सांगितल्या, एवढं जरी तुम्ही व्यवस्थित पाठ केलं ना तरी तुम्हाला खूप फायदा होईल आणि कुठलेही तुमचे या चॅप्टर वाले प्रश्न चुकणार नाहीत. फक्त थोड्याफार काही गोष्टी आहेत मी तुमच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करून देईल. प्लस याच्यावर कुठले कुठले पीवायक्यू येऊन गेले हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे तुम्हाला एक अजून अभ्यासाची तुमची आयडिया तुम्हाला क्लिअर होईल की कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त पाठ करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे आणि भर द्यायला पाहिजे आणि त्याला स्किप करता कामा नाही. तर आपण ते बाकीचा जो पोर्शन आहे त्याच्यावरचे पीवायक्यू कुठले कुठले येऊन गेलेले आहे आणि अजून थोड्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेल. ठीक आहे. धन्यवाद.